कालनिर्णय चा नवीन अवतार 2025 साली तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कालनिर्णय संवाद या नवीन नावाबरोबर आपण अ, वर्षाची सुरुवात करतोय, त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 15 दिवस जुनं झालंय वर्ष, पण ठीक आहे. आज आपल्या बरोबर वेळात वेळ काढून आलेल्या आहेत डॉक्टर सुचित्रा सुर्वे, आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपली स्वप्न खरी करण्याच्या बद्दल. डॉक्टर सुर्वेंबद्दल थोडंसं तुम्हाला सांगते. खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहेत. त्यांच्याकडे मॅनेजमेंटमध्ये PhD आहे आणि त्या डिरेक्टर आहेत ग्रोथ सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या. त्या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई बरोबर बरेच प्रोजेक्ट्स करतात. त्या कॉर्पोरेट ट्रेनिंग करतात, प्रोफेशनल ट्रेनिंग करतात, आणि त्या एज्युकेशनल आणि करिअरच्या टॉपिक्स बद्दल विस्तारात बऱ्याच वर्तमानपत्रात लिहितात रेग्युलरली. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद. सुचित्राजी, मी तुम्हाला सुचित्राजी म्हटलं तर चालेल ना? चित्र प्रेफरेबल आहे. ओके. थँक यू सो मच फॉर कमिंग टुडे. Thank you for having me and starting the sessions with me. So it feels a lot more responsibility, I think so. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं आज वर्षाचा पहिला सेशन आहे, so I was a little like, oh wow, that's interesting. And thank you for having, and let's hope we have a wonderful discussion. येस, ऍब्सोल्युटली. मला त्याबद्दल काहीही डाऊट नाहीये की हे छान सेशन असणार आहे. मीनवाईल आपले जे आता व्ह्युअर्स ट्यून्ड इन आहेत त्यांना मी सांगतेय की खाली कॉमेंट्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा. मी तुमच्यातर्फे ते प्रश्न डॉक्टर सुचित्रा यांना विचारेन नक्की. पण आपण याची सुरुवात करूया. स्वप्न पाहणं आपल्या सगळ्यांना येतं, पण सुरू कुठे करायचं आणि सुरू कसं करायचं हे काय आपल्याला कळत नाही. Hmm. त्यामुळे मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की स्वप्न पाहिल्यावर त्यातनं प्रेरणा घेऊन ती सत्य करण्यासाठी जी पहिली स्टेप आहे ती कशी घ्यायची आणि तो पुढचा प्रवास सुखकर कसा करायचा? ओके. आय थिंक तुम्ही जे म्हणालात की स्वप्न आपल्याकडे सगळ्यांचं काही ना काहीतरी स्वप्न असतं आणि आपण जर खरंच बघितलं तर जसे जसे आपण मोठे होत जातो, जसा जसा आपला एक्सपिरियन्स अनुभव वाढत जातो, स्वप्न पण थोडी ट्विक होऊ लागतात. कारण लहानपणी अगदी ऍस्ट्रोनॉट होण्यापासून मला शाळेत जेव्हा फिजिक्स फर्स्ट टाइम येतं तेव्हा असं वाटतं अरे बापरे, हे आपल्याला काही झेपणारं नाहीये, सो आय गिव्ह अप बिंग एन ऍस्ट्रोनॉट. सो हळूहळू गोष्टी बदलत जातात. बट देअर कम्स अ टाइम की वी फील की दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू, वेर युअर इनर सेल्फ सेज की नाही, आय थिंक आय एम गुड एट दिस, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. सो इथून ऍक्च्युअली प्रवास तुमचा सुरू होतो. कारण का स्वप्न बघणं सोपं आहे, स्वप्न पूर्ती किंवा ते ध्येयाकडे घेऊन जाणं हे दिस इज रिक्वायर्स अ प्रॉपर प्लॅन. म्हणजे दॅट्स अ टाइम यू हॅव टू कॅरी युअर ब्रेन विथ यू. स्वप्न इज बाय युअर हार्ट, म्हणजे आपण तिथून बघू शकतो, पण नंतर ऍक्शनसाठी ब्रेन्स लागणार आहे, जिथे आधी आपल्याला काय अचीव्ह करायचंय, कुठपर्यंत जायचंय, ह्याचं एक थोडं व्हिज्युअलायझेशन, विजन बोर्डिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा प्लॅनिंग मध्ये काय होतं की वी स्टार्ट थिंकिंग आय वॉन्ट टू अचीव्ह दिस बाय सो अँड सो टाइम, or this is where I'm going to go, किंवा this is the kind of investment or the monies that should come to me, or this is the kind of designation I want. पण ह्याच्यामध्ये आपल्याला जे बेसिकली ऍक्शनेबल्स लागणार आहेत त्याचा आपण विचार करत नाही, आणि रिसोर्सेस काय लागणार आहेत त्याचा आपण विचार करायला हवा. आणि दॅट इज समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की आपल्यामध्ये स्किल्स काय आहेत, रिसोर्सेस काय आहेत, काय काय आपल्याला गोष्टी लागणार आहेत. मे बी मला जर एक प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल तर त्याचा नो हाऊ, टेक्नॉलॉजी आहे का, लोक आहेत का. जर मी माझा बिझनेस करणार आहे तर त्याच्यासाठी कॅपिटल, जागा, आयडिया, माझे वेंडर्स कोण असणार आहेत, किंवा ऍज सिम्पल एज इट आय वॉन्ट टू बी द बेस्ट स्पीकर इन द वर्ल्ड. मग त्याच्यासाठी माझं वाचन झालंय का, मी प्रॅक्टिस केले का, मी का कोणाला फॉलो करते. हा जोपर्यंत आपण प्लॅन तयार करत नाही, आपल्याला नेक्स्ट स्टेप कडे जाता येत नाहीये. सो द फर्स्ट इज गेट इन टू द प्लॅनिंग झोन, कलेक्ट युअर रिसोर्सेस, कलेक्ट युअर नेटवर्क, स्किल्स बघा काय आहे, आणि रायटिंग डाऊन हेल्प्स. म्हणजे पीपल माइट से की काय अगदी लिहून काय होतं का, पण नाही. कारण ते जेव्हा डोळ्यासमोर येतं ना, आपल्याला त्याच्यातले खाचखळगे दिसायला लागतात की अरे दिस इज नॉट वर्किंग ऑर दिस इज वर्केबल. सो आय थिंक द फर्स्ट स्टेप इज दॅट. आणि यू सेड समथिंग की ती सुखकर कसं करायचं, इझी आउट. पण जर आपण बिग ड्रीम्स म्हणतोय, बिगर दी ऑब्स्टिकल्स. करेक्ट. And honestly, I also believe that if the journey is or the destination is easy, the journey is not something that you're going to remember.
So the difficult the destination, the more rewarding and I would say difficulty challenges असणार आहेत तुमच्यामध्ये. सो बी प्रिपेअर्ड. ते जे रोजी पिक्चर आहे की मी असं उठलो आणि फिल्म्स मध्ये जे दाखवतात पलटा पलटा तो मुलगा आता ग्रॅज्युएट झाला असं काही होणार नाहीये. You want to lead every day. So obviously difficulties is going to be a part and parcel. Don't expect anything की खूप रोजी असणार आहे, छान सगळे मला येऊन मदत करणार आहेत किंवा मी प्रत्येक गोष्टीला ओव्हरकम सहज करू शकतो. सो गेट इन टू द झोन की डिफिकल्टी असणार आहे. आणि ड्रीम्सचं एक म्हणजे एक मला खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट वाटतो की हा मी ड्रीम किंवा हे माझं ड्रीम का आहे. इज इट हॅव आय चोजन बिकॉज इट्स इझी ऑर एम आय गोइंग टू गिव्ह इट अप बिकॉज इट्स डिफिकल्ट. हे दोन खूप महत्वाचे प्रश्न आहेत. जर ह्या दोघांची उत्तरं नाही तर डिफिकल्टी डझंट मॅटर. ऑनेस्टली स्पीकिंग इट डझंट मॅटर. कारण का मला ते अचीव्ह करायचंय, माझ्यामध्ये स्किल्स आहेत. सो वाय नॉट गो हेड अँड अचीव्ह व्हॉट आय हॅव ड्रीम्ड फॉर माय सेल्फ. इट्स लाईक हॅव्हिंग हंगर. तुम्हाला भूक लागली आहे ना, आपल्याला जेवायचंय. करेक्ट. सिम्पल एज दॅट. आणि आपल्याला मला तुमच्या बोलण्यातून असं समजतंय की आपल्याला शेवटचा जो गोल आहे त्याच्यावर फोकस तर ठेवायचा आहे, पण तिथे जातानाच्या प्रवासात मार्गात आलेले काटे, गुलाब सगळे अप्रिशिएट करायचे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. कारण ऑनेस्टली स्ट्रेट लाईन असलं तरी वी ऑल्सो नो दॅट्स द लास्ट टाइम अ पर्सन इज अलाइव्ह. ट्रू. सिम्पल आहे. सो इट्स अ मॅटर ऑफ अप्स अँड डाऊन्स होणारच आहे. तो बेल कर्व येणारच आहे तुमच्या करिअरमध्ये. नो मॅटर हाऊ ahead of the line you are or the game you are or how lagging behind you are. There are going to be days when you are going to be ahead, you're going to be back. So it's going to be a part and parcel. So I think being realistic is very important when you are chasing something very passionate or trying to chase your dreams or achieve what you have thought of. And if it's a bigger unachievable, तेवढे मग मोठे difficulties, challenges येण्याचे chances आहेत. So I think अगदी that's किती something you need to matter. तुम्ही छान हे सांगितलंय. तुम्ही मध्ये म्हणालात ते विजन बोर्ड आणि प्लॅनिंग, याचा एक थोडासा प्रत्यय आपल्याला द सिक्रेट नावाच्या पुस्तकात आलेला आहे की तुम्ही विजन बोर्ड बनवा, मॅनिफेस्ट करा. आणि मॅनिफेस्ट हा ना, मला 2024चा एखादा जर शब्द डेफिनेटिव्ह पाहिजे असेल तर मॅनिफेस्ट वॉज द की टेक अवे ऑफ 2024. पण मला असं वाटतं की द सिक्रेट वाचल्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मी बसून जर विचार केला की माझं मोठं घर असणार आहे की ते माझं मोठं घर होईल. असं होत नाही. कारण प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये तुम्हाला ते मोठं घर घ्यायला पहिली गोष्ट म्हणजे पैसे कमवावे लागतात. मग तुम्हाला ते घर शोधावं लागतं. मग ते घर तुम्हाला परवडेल अशा किमतीत लागतं. मग ते घर मेंटेन करावं लागतं. आणि त्याहूनही जास्ती ते घर साफ आणि सुंदर ठेवायला अत्यंत परिश्रम घ्यावे लागतात. तर मला एक सांगा की मॅनिफेस्टेशन हे करायचा योग्य मार्ग काय आहे? आय थिंक मॅनिफेस्टेशन ही एक स्टेप असू शकते. दिस इज नॉट दी होल जर्नी. जेव्हा आपण विजन बोर्डिंग म्हणतो याचा अर्थ की मी एक स्वतःला कुठेतरी बघते, कुठल्या तरी एका लेवलला मी पाहते. दॅट इज द फर्स्ट थिंग. म्हणजे मॅनिफेस्टेशनला आपण एक साधं सोपं शब्द देऊया, डिझायर. माझी इच्छा आहे ती की आय नीड ऑल दीज थिंग्स. पण त्याच्यासाठी मला ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे. असं नाही की कोणी येऊन विचारणार आहे की अरे तुला ही मी मदत करू का, किंवा माझ्याकडे एवढा पैसा आहे मी तुला देतो भांडवल आणि तू तुझा बिझनेस सुरू कर. असं काही होणार नाहीये. किंवा मला मॅथ्स हा विषय आवडत नाही पण मला पैकीच्या पैकी मार्क मिळेल, असं काही होणार नाही. मॅनिफेस्टेशन इज जस्ट द डिझायर. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. फायनली ऍक्शन्सच घ्यावे लागणार आहे. मे बी व्हॉट कॅन हेल्प इज की तुम्हाला जो लागणारा सपोर्ट आहे, जो रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे होऊ शकतात. और यू मे बी स्टार्ट हॅव्हिंग थॉट्स की अरे I can approach this opportunity or this particular situation in a different manner. So Right. you can use manifestation in a very different manner where it helps you. It becomes like your support, but that doesn't mean की तुम्ही action नाही घेतली पाहिजे. You will have to take the action. And I guess that's where आपण जे बघतोय, जसं तुम्ही म्हणाला 2024चा वर्ड मॅनिफेस्टेशन सारखं येत आहे, तसं ब्रेन रॉट सारखा प्रकार पण आता चाललेला आहे. इट्स ऑल्सो अनदर बिगर वर्ड. कारण का सगळं व्हर्च्युअली आहे, तर आम्ही व्हर्च्युअली सगळं करतोय. सो दॅट इज ऑल्सो रिलेटिंग टू द पार्ट की बिकॉज यू आर नॉट टेकिंग एनी ऍक्शन ब्रेन रॉटिंग होतंय, अजून काही नाही. सो दॅट्स वेअर आय थिंक एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड एस्पेशली टीनेजर्स शुड रिमेंबर इट्स अ लॉंग पाथ अहेड. इट्स नॉट समथिंग असं मी बसलो आणि थिंग्स विल हॅपन.
नक्की. आता मला एक सांगा की तुम्ही म्हणालात तसं प्लॅन करायचंय आपल्याला. जेवढं मोठं आपलं ध्येय आहे तेवढीच मोठी संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत. बरोबर. त्यासाठी यांना तोंड देण्यासाठी एक आत्मविश्वास हवा. तो आत्मविश्वास आणि ह्या संकटांमधनं बाहेर येताना जो एफर्ट लागतो त्यासाठी एक चिकाटी म्हणजे कन्सिस्टन्सी हवी. तर या दोन क्वालिटीज आपण स्वतःमध्ये कशा कशा डेव्हलप करू शकतो? आता काय झालं ना, the kind of job that I do, I tend to meet a lot of people, different age groups, strata, everything. And most of them end up saying माझ्यात ना कॉन्फिडन्स नाहीये लोकांसमोर बोलण्याचा. म्हणजे हा सगळ्यांचा एक मोठा इश्यू आहे. किंवा आय एम स्केअर्ड ऑफ फेसिंग ऑर अचिव्हिंग ऑर गोईंग बिहाइंड व्हॉट आय वॉन्ट. पण जर आपण खूप अनालाइज केलं ना, बऱ्याच वेळा हे होतंय की मी बारीकच आहे, माझा आवाज मोठा नाहीये, मला लोकांसमोर बोलायला भीती वाटते. कॉन्फिडन्सला समहाव ना ह्या ह्या ऍस्पेक्ट्सना कनेक्ट केलं गेलेलं आहे. की किंवा आमच्याकडे असेही पालक येतात जे म्हणतात ह्याला ना बोलायला लावायच्या आणि ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही. हा एक कॉन्सेप्ट असतो की खूप शांत आहे, कॉन्फिडन्स नाहीये. पण कॉन्फिडन्स इज मच मोर दॅन द फिजिकल कॉन्सेप्ट ऑर सर्टन स्किल्स दॅट कॅन बी लर्न. आणि आपण जे रिलेट करतो ते सगळे या गोष्टीला की ते स्किल्स आपण शिकू शकतो. लाईक कम्युनिकेशन आहे, प्रेझेंटेशन आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, ह्या गोष्टी आहेत. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की खरंच तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे का? दिस इज द फर्स्ट स्टेप एनी इंडिव्हिज्युअल शुड स्टार्ट थिंकिंग. कारण आपल्याला जेव्हा काही गोष्टी हव्या असतात, मग ती परमिशन असू दे किंवा आपल्याला कुठे जायचं नसेल, आपण जो हट्ट आणतो किंवा जो निग्रह असतो आपला की मी नाही करणार, हा पण कॉन्फिडन्सच आहे ना. अगदी हो. So we can't say that we don't have confidence. It is just that we do not know where to use and how to use. आणि जिथे कुठे एक आपल्याला माहिती की मे बी आय माइट बी ridiculed, I might be judged, or there's a possibility of failure, or there is somebody who is probably more superior than me in terms of knowledge or whatever or experience, I might fumble. And हम्म. that can shake my confidence. So, first and foremost, dreaming big is there, but confidence should be in your dreams. Confidence should be in your skill. की मला जे जेवढं येतं, that's good enough, and I can still learn. I can still adapt. So that's the first thing one needs to remember. आणि त्या हिशोबाने आपल्याला तयारी करावी लागेल. आणि चिकाटी, पर्सिव्हिअरन्स जो आहे ना, तो खूप गरजेचा आहे. कारण का जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहाल, तुम्ही चिकाटी ठेवून एक गोष्ट कंटिन्युअसली शिकत राहाल, देर विल बी अ डे यू विल मास्टर इट, राईट? आणि वन्स यू मास्टर इट, कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येतो ना. करेक्ट. This is, you could say, they are both interrelated. If you have that consistency, perseverance, चिकाटी असेल, कुठली गोष्ट तुम्ही शिकताय, it is much more easier to achieve it. आणि एकदा आपण सक्सेस किंवा एक गोष्ट सक्सेसफुली केली, नेक्स्ट साठी वी आर ऑल सेट. हो की नाही? हो. म्हणजे म्हणजे आता स्टुडंट्सच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं, एक प्रेझेंटेशन छान गेलं, तो ऑब्व्हियसली सेकंड प्रेझेंटेशन मी आधी बोलणार. नाहीतर जे असतात की मला लोकांसमोर बोलायचं नाही किंवा माझी तयारी झाली नाहीये, ते फक्त इंट्रोडक्शन आणि थँक्यू बोलून निघून जातात. राईट? ऍब्सोल्युटली हो. कंटेंट देत नाही. सो प्रेपरेशन ज्यांचं असतं, सो कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी प्रेपरेशन खूप महत्वाचे, की तुमचे रिसोर्सेस काय, तुमचे स्किल्स काय आहेत, तुम्हाला नॉलेज हवंय का एक्सपिरियन्स हवाय. आयडेंटिफाय दीज ऍस्पेक्ट्स, थिंग्स विल बी मच मच बेटर फॉर यू. आणि मग कुठल्याही गोष्टीत, आणि एकदा का आपल्याला आनंद मिळाला किंवा आपण सक्सेसफुल होत गेलो, वी डोंट टेन टू लिव्ह इट, वी एन्जॉय अँड वी इम्प्रूव्ह. राईट? करेक्ट. पण इज इट तुम्ही इट? आता म्हणालात तसं मगाशी की एखादं संकट जर समोर आलंच तर तेव्हाच धपकन बसून आपण ड्रीम वरती. बरीच लोक पहिल्या म्हणजे मी एक आर्टिकल वाचलं ज्याच्यात त्यांनी एक सर्वे घेतला की जे लोक सक्सेसफुल झालेले आहेत ते सक्सेसफुल झालेले आहेत कारण जिथे सगळे लोक थांबले तिथे ते 2 पावलं पुढे गेले. तर हे 2 पावलं पुढे जाण्यासाठी काही मॅनेजमेंट मंत्राज आहेत का तुमच्याकडे? आय थिंक आपल्याकडे, सी वी कम फ्रॉम अ लँड ऑफ रिच स्क्रिप्चर्स. मग ती गीता असू दे, दासबोध असू दे किंवा मनाचे श्लोक, वी गॉट ऍक्सेस फक्त आणि अवेलेबल करून फक्त वाचायचंय. इट्स अ मॅटर ऑफ हाऊ यू गो अहेड अँड मूव्ह अहेड विथ थिंग्स. बट वेन यू आर टॉकिंग अबाउट टुडेज टाइम, काय होतंय माहितीये, फेलियरला ना फर्स्ट स्टेप मध्ये छोटं स्टम्बलिंग पण झालं ना, आपण ते फेलियर असं होतंय. म्हणजे आता सडनली
if you talk to youngsters today or young adults who are in working probably for 2-3 years, instantly job मध्ये stagnation आलं, depression आलं, stress आलं. They go to the extremes without realizing की तुमची अजून जर्नी पण सुरू झालेली नाहीये. That's something very, very important. Secondly, काय होतंय ना की आपण फेलियरला इतकं की आता जसं आपण मगाशी बोलत होतो, आता शाळांमध्ये प्रत्येक जण विनर आहे. तर मुलांना हा विनिंग आणि लॉसचा कॉन्सेप्ट लहानपासून कळलेला नाही. सो इमोशनल रेझिलियन्स जो आहे मुलांचा बिल्डअप झालेला नाही. सेकंडली, नाही ऐकण्याची सवयच राहिलेली नाहीये. सगळं मिळत जातं. म्हणून ते पचवणं कठीण जातं आणि त्यात मोटिवेट करून करून इगो आणि प्राईड एवढा वाढलेला असतो की ते सहनच होत नाही की अरे मला नाही दिलं तुम्ही, असं होतंय ते. हो. कुठेतरी रियालिटी पासून आपण लांबच जातोय ना तिकडे. वी आर क्रिएटिंग अ बबल ऑफ पॉझिटिव्हिटी विच इज बीइंग मोर हार्मफुल देन बीइंग रिअलिस्टिक. सो दॅट इज समथिंग आय थिंक एव्हरीबडी शुड स्टार्ट फोकसिंग ऑन, की फेलियर पचवणं म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो आपल्याला माहिती नसतं. किती क्रिकेटर्स आणि फुटबॉलर्स आपल्याला माहिती आहे ज्यांनी फर्स्ट मॅच मध्येच डबल सेंचुरीज केल्या असतील किंवा बरोबर. प्रत्येक फर्स्ट मॅच मध्ये 10 गोल्स केलेले. तर सो दीज आर नॉट टीथिंग प्रॉब्लेम्स. वी आर गोइंग टू फेस दॅट सम ऑर दी अदर. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट आय एम ड्रीमिंग इज अ बिगर थिंग अँड दॅट्स गोइंग टू टेक टाइम. राईट. 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 आता आपण मास्टर शेफ बघतोय, बट दीज गाईज वर वर्किंग इनविजिबली रिलेंटलेसली फॉर द पास्ट 15-20 years. हो हो. Now we are seeing them. So we need to look at this journey also. आपण काय करतो ना, फक्त सक्सेस जर्नी बघतो. वी आर नॉट लुकिंग ॲट द हार्डशिप्स. बरोबर. इनफॅक्ट सांगायचं म्हणजे वी ऑल्सो मेट स्टुडंट जे म्हणतात ते खूप मोठे आहेत, आमचे हार्डशिप असे नसणार आहेत. पण ड्रीम्स त्यांच्यासारखीच मोठी आहेत ना. अगदी. अगदी. सो वी नीड टू रिमेंबर की आपल्याला फेलियर आणि हा पॉइंट ऑफ व्ह्यू मधून पण शिकता येतं. सेकंड स्टेप इज घाबरणं, वाईट वाटणं, दुःख होणं एक्सेप्टेड आहे. इट्स नॉर्मल, नॅचरल. पण त्याच इमोशन मध्ये थांबणं चुकीचं आहे. की इट्स लाईक मूव्ह युअर सेल्फ अँड मूव्ह आउट. की झालं की सेल्फ पिटी करा, मीच का, माझ्यावरच का, सगळं आपण करू शकतो. पुअर मी सिंड्रोम मध्ये जाऊ शकतो. बट दॅट्स गिव्ह युअर सेल्फ अ टाइम फॉर दॅट ऑल्सो. की ठीक आहे, आता मी अर्धा तास रडले, झालं, नाव लेट मी गेट बॅक टू माय वर्क, बिकॉज दॅट्स नॉट द होल थिंग. सो आय थिंक हा जर ॲटिट्यूड घेतला ना तर इट्स मच इझियर फॉर अस टू मूव्ह इन अ कन्सिस्टंट पेस टुवर्ड्स आवर ड्रीम्स. म्हणजे आणि ऑनेस्टली स्पीकिंग आपण हेही बघितलेलं आहे की कितीतरी आजही म्हणजे प्लेयर्स असू दे किंवा ऍक्टर्स असू दे हु रीच देअर पीक्स, पण तरी दे स्टील हॅव अ डाउनफॉल इन टर्म्स ऑफ देअर परफॉर्मन्स और बरोबर. व्हॉट एव्हर. पण नेक्स्ट डे दे गो बॅक इन प्रॅक्टिस. दॅट्स व्हॉट आय थिंक आपण ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे पडलात तरी उठून परत उभे राहा आणि पुन्हा कामाला लाग. हो, आपण तिथेच तर नाही राहणार ना. आय मीन हो. दॅट्स नॉट वेअर वी आर, राईट? सो हॅव पण दॅट फेथ. त्याचाच उपप्रश्न असा होतो हा. की अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं की फेलियर इज फर्स्ट स्टेप टू सक्सेस. हम्म. म्हणजे अपयश हेच यशाची पहिली पायरी आहे. हे ऐकायला छान वाटतं, बोलायला छान वाटतं, पण फेलियर मधनं काही शिकायचं झालं तर ते शिकताना मानसिकता कशी असली पाहिजे? काय होतं की आपण सगळे ऐकतो इझियर सेड दॅन डन. आपल्याला बोलणं सोपं जातं, पण आपण जेव्हा त्या फेजमध्ये असतो की तो मग ते फ्रस्ट्रेशन असेल, अँगर असेल, स्वतःचा लेट डाऊन असेल, काहीही या गोष्टी होऊ शकतात. बट वी नीड टू लुक ॲट फेलियर की एक तर रिअलिस्टिकली जर तुम्ही सुरू केलं ना तर आय थिंक तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. की यू स्टार्ट re-looking at your expectations किंवा reset your expectations. This is my first attempt. मे बी माझ्याकडनं काहीतरी चुकेल, मी अगदी 120% ग्रेट नाही करणार. सो यू कॅन रिसेट युअर एक्सपेक्टेशन्स. दॅट इज वन थिंग वॉट फेलियर डज फॉर यू. सेकंड इज यू ऑल्सो नो, म्हणजे जे टिपिकल लाईन आहे की आय थिंक न्यूटन्स इज आहे की नाव आय नो 99 ways of how the bulb cannot work, right? So Yeah. that's how you look at it. So you change your perspective, you change your lens. की आय नो दिस विल नॉट वर्क, आता मला काहीतरी वेगळं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सो वी ऑल्सो आर मीटिंग अ लॉट ऑफ स्टुडंट्स हु आर लाईक प्लेसमेंट्समध्ये एक रिजेक्शन झालं, अब क्या, अब इस डिग्री का कोई फायदा नहीं है, आई एम नॉट गोइंग टू गेट अ जॉब बिकॉज ऑफ दिस, यू नो. दिस हैपेंस. बट देन out of the lakhs of applicants, you just applied
You were the first applicant or one applicant, and there are hundreds and thousands of different jobs in different locations, but you were fixated on something very different. So you've got to bring in a different perspective when you're looking at failure. Ki nahi, there are different ways of doing things. फेलियरला फेस करणं पण गरजेचं, आणि सगळ्यात मुळात म्हणजे हा शब्द जर आपण काढला फेलियर, तर ती इट्स जस्ट अन ऑब्स्टेकल, जस्ट अ स्पीड ब्रेकर. फेलियर कधी आपण म्हणू शकतो, मी 10-15 वेळा अटेम्प्ट केलं तरीही काही होत नाहीये, इनस्पाइट ऑफ ऑल प्रेपरेशन, ऑल स्किल्स, माझं तरीही होत नाही, देन आय कॅन कॉल. हे काय एकदा केलं आणि आय एम अ फेलियर वगैरे बोलायची गरज आपला नाहीये. दृष्टिकोन बदलला तर बऱ्याचशा गोष्टी सहज होऊ शकतात. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली शक्ती, दॅट्स रिअली ट्रू. येस. आता आपल्याकडे एक प्रश्न आला आहे, तो मी हा. तुम्हाला विचारते. कार्तिक जाधव विचारतायत, स्वप्न पूर्ण करताना अपयश आलं तर पुन्हा उभं राहून स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करायला हवं? तर कार्तिकजी आत्ताच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, आणि सुप्रियाताईंनी अतिशय छानपणे ते आपल्याला एक्सप्लेन केले. सुचित्राताईंनी, सॉरी सॉरी सुचित्राताईंनी अगदी छान तऱ्हेने आपल्याला ते एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरा प्रश्न आलाय की कठीण काळातही सातत्यपूर्ण प्रयत्न कसे करता येतील. अम, आपल्याकडे अनेक वेळा रिसेशन्स येतात, अनेक वेळेला जॉब्स जातात, अनेक वेळेला आपल्याकडे नोकरी मिळायला स्ट्रगल असतो. अशा काळामध्ये आपल्याला सातत्याने प्रयत्न करत राहण्यासाठी खूप प्रेशर असतो. कारण काही वेळा आपली स्वप्न कशाला पाहतोस, टेक द जॉब, पाथ लेस, पाथ ट्रॅव्हल्ड. इझिली ट्रॅव्हल्ड, राईट. किंवा तू धंदा कशाला करतोयस, तुला नोकरी मिळते ती कर. तर हे सातत्याने करताना आपल्याला ती प्रेशर्स कशी हँडल केली पाहिजे? काय होतं ना, तुम्ही जे आता 2 मुद्दे मांडले ना, की टेक द रोड लेस ट्रॅव्हल्ड और एक सिंपल सिक्युअर जॉब किंवा स्टेबिलिटीसाठी जा. इथे बऱ्याचशा मुलांचा किंवा इंडिव्हिज्युअलचा इश्यू कुठे येतो, दे आर नॉट वेल प्रिपेअर्ड इनफ. हम्म. सेकंडली, दे डू नॉट हॅव अ हिस्ट्री वेअर पीपल विल लुक एट देअर रेप्युटेशन, की अरे नाही, हा माणूस असा आहे ना, की जिथे पाय ठेवेल तिकडे तो स्वतःचं काहीतरी उभं करेल. एक हिस्ट्री नाहीये, फॉल बॅक नाहीये, रेप्युटेशन नाही, मग समोरच्याचा विश्वास कसा तुमच्यावर बसणार? सो हो. वन पर्सन नीड्स टू इंट्रोस्पेक्ट अ बिट, की मला सगळीजण नाही का म्हणतात, इज इट बिकॉज ऑफ मी ऑर एक्सटर्नल फॅक्टर्स? These are two aspects that an individual should look at. If it is external factors, आता आपण बघतोय की जनरली बिकॉज आम्ही बऱ्याचशा स्टुडंट्स बरोबर काम करतो, तेव्हा हेही दिसतं की जॉब्स नाहीयेत, जॉब्स नाहीयेत, हा एक जनरल ऍस्पेक्ट आहे. आणि बिकॉज आय वर्क विथ कॉर्पोरेट्स ऑल्सो, द HR इज सिंग आय एम नॉट गेटिंग पीपल. हा जो पॅराडॉक्स आहे की एकीकडे जॉब्स आहेत पण स्टुडंट्स असिंग त्या जॉब्स नॉट देअर, बेसिकली स्किल्सचा मिसमॅच आहे. सो बरोबर. दिस इज समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंडिव्हिज्युअल्सनी बघायला पाहिजे की आपले स्किल्स कुठे मिसमॅच होत आहेत, आपण काय लॅक करत आहोत, आणि त्या हिशोबाने आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे. सो मे बी मला डिग्री, एक्स्ट्रा कोर्सेस, एक्स्ट्रा टेक्निकल किंवा फंक्शनल स्किल्स घेतले पाहिजेत, ज्याच्यामुळे माझा जो कॉन्सेप्ट आलेला आहे की मी सातत्य कसं ठेवू किंवा शुड आय टेक दिस अप. सो ऍट टाइम्स, सर्टन टाइम्स आयडेंटिफाय युअर रिस्पॉन्सिबिलिटीज, की माझ्यावर किती काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मोस्ट इम्पॉर्टंटली टाइमलाईन काय आहे माझ्याकडे. डू आय हॅव 10 years टू सिट अँड सी, जेव्हा करिअर होईल तेव्हा, का मला पुढच्या 2 वर्षात स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. सो नो युअर टाइम लाईन्स, नो वेअर थिंग्स विल बी डिफरंट, किंवा तुम्ही आता जे शिकलेले आहात किंवा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, कुठल्या कुठल्या सेक्टर्समध्ये तो युजफुल होऊ शकतो. तुमचा रेझ्युमे तुम्ही जास्ती अजून कसा स्ट्रॉंग करू शकता, आणि तुम्ही काय काय गोष्टी, जे सगळ्यात महत्वाचे, ट्रेड ऑफ किंवा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात, आणि हे किती खूप वेळ. महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे की मी काय काय गिव्हअप करायला आणि किती वेळ. मे बी आय मेक से सी आय एम टेकिंग अप अ जॉब विच आय डोंट लाईक ऍट ऑल, बट राईट नाव इट्स पेइंग माय बिल्स. सो या. प्रॉब्ली नेक्स्ट 2 years आय डू दिस, बट देन आय विल मूव्ह आउट आफ्टरवर्ड्स. आणि हे करणं ठीक आहे, म्हणजे हेही ऍब्सोल्युटली. प्रायोरिटाईज करणं महत्वाचं आहे. सी काय होतंय माहिती, आता सडनली जे मीडियामध्ये आलंय, फॉलो युअर पॅशन, फॉलो युअर पॅशन फक्त सांगतायत, बट दे आर फॉरगेटिंग की पॅशन बरोबर ते स्किल आहे का, तो पेशन्स आहे का आपल्यामध्ये, आणि आर वी फायनान्शियली साऊंड इनफ दॅट आय कॅन फ्लाय बाय माय सेल्फ विदाउट टेकिंग एनी अदर रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या 3 गोष्टी विचारच नाही करत, फक्त फॉलो युअर पॅशन सांगतायत. बट देन
दॅट्स नॉट रिअलिस्टिकली एक्सेप्टेबल ऑर डुएबल ऑल्सो. काही जणांना पॉसिबल आहे की आय गिव्ह अप एव्हरीथिंग अँड आय विल फॉलो समबडी नो मॅटर वॉट, इवन इफ आय डोंट अर्न इट्स फाईन. पण त्यांच्या फॅमिलीमधनं तसं त्यांना साऊंड बॅकिंग असतं. सो आपल्याला आपली सिच्युएशन काय आहे हे जर कळलं, रिस्पॉन्सिबिलिटी कळलं, तर सातत्य ठेवणं खूप सोपं आहे. तर तुम्ही खूप छान एक उदाहरण दिलं की फॉलो युअर पॅशन. 2024चा तोही एक मंत्र होता, फॉलो युअर पॅशन. तर अनेक वेळा आपल्याला जर मोठी स्वप्न पाहिली असतील तर पॅशन असेल तरच ती खरी होऊ शकतात. पण याच स्वप्नांना साकार करण्यासाठी ते पॅशन आणि प्रॅक्टिकॅलिटी ह्याच्यात एक समतोल असला पाहिजे. ऍब्सोल्युटली. तो कसा करायचा? सी काय होतं ना, आपण सुरुवात पॅशननी करू शकतो की आय वॉन्ट टू डू समथिंग, बट देन लेटर ऑन त्याला प्रॅक्टिकॅलिटीची जोड लागणार, त्याला रिसोर्सेसची जोड लागणार आहे. आणि देर माइट बी अ टाइम की यू माइट हॅव टू टेक अ टफ कॉल की मला हे कंटिन्यू करायचंय की डिस्कंटिन्यू करायचंय. आणि पॅशन कधी मी सांगू शकते की मला हवा असलेला किंवा अपेक्षित मला यश मिळालेलं नाहीये, किंवा पैसा मिळालेला नाहीये, किंवा सपोर्ट मिळालेला नाहीये, किंवा रेकग्निशनही मिळालेलं नाहीये, पण तरीही मी तेच करते. सकाळी उठून कोणी उठवावं लागत नाही, पण आय गेट अप इन द मॉर्निंग अँड आय एम रेडी टू इनोव्हेट टुडे अगेन. Whether somebody is there with me or not there, I'm still doing it. If you have this kind of an attitude, not just for 1 month, 2 months, but for 2 years, 5 years, and 10 years, then I can say you have passion. Otherwise, बरोबर. it's just a fleeting interest. की बरोबर. काहीतरी करायचं. आमच्याकडे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो बरेचशा मुलांना, मला XYZ करिअरच करायचंय, आणि जेव्हा त्याच्यातले आम्ही खाच कळगे किंवा किती वर्ष लागतील, काय खर्च येईल, हे सगळं सांगितल्यावर मग इन्स्टंट, मॅम कोई और ऑप्शन होगा क्या? इतना हो. हार्ड वर्क, इतना साल लगेगा, ओ माय गॉड, और फिर जॉब की गॅरंटी क्या, अच्छा उसकी भी गॅरंटी नाही. असं जेव्हा वाक्य येतात ना, तेव्हा असं वाटतं की मला हे तुमचं पॅशन आहे, जस्ट अ फ्लिटिंग इंटरेस्ट, किंवा हर्ड मेंटॅलिटी आपण जे म्हणतो ना, ती आहे. म्हणजे तुम्ही लोक तुमच्यावर चक्क टीका करतायत, हसतायत, बट यू आर स्टील नॉट गिव्हिंग अप ऑन व्हॉट यू आर डुईंग. दॅट्स कॉल्ड रिअल पॅशन. And हो. that's where you need to, and if you know you're good enough, you as a product, you're great, you are going to offer a fantastic service or any idea that's coming to a business, then you need to stick around and come up with a plan. So I think that's where the balance should be coming into play. अगदी किती छान समजावलं तुम्ही हे. आपल्याला अजून एक प्रश्न आलाय विनीत चव्हाण यांचा. मोठी स्वप्न आणि रिस्क याबद्दल काय सांगाल? हा म्हणजे फॉलोअप अगदी छान प्रश्न आहे, कारण तुम्ही आता म्हणालात तसं पॅशन तुमचं असतं ते त्या रिस्क बरोबर तुम्हाला बॅलन्स आउट सुद्धा करावं लागतं. की मी जर आय माइट बी पॅशनेट अबाउट ऍक्टिंग, पण भारतात अनेक लोंढेच्या लोंढे मुंबईला येतात ऍक्टर होण्यासाठी. त्यातला एखादा पंकज त्रिपाठी जवळजवळ 10-12 वर्ष तपस्या करतो, तेव्हा तो मोठा होतो, पण तो एकच असतो लाखांमधला. Absolutely. त्यामुळे पॅशन बरोबर रिस्क जी येते त्याच्याबद्दल काय? म्हणजे मोठं स्वप्न, मोठी रिस्क. रिस्क है तो इश्क है, ऍज दे सेड. Absolutely. I agree to that. Otherwise, it's no fun. I mean, आणि तुम्ही जर ते जे म्हणताय, एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. कुठलीही मूवी जरी असला ना, त्याच्यात एक विलन तर असतोच. विलन नसला की आपण पिक्चर म्हणतो काय स्लो चल रहा है, बोरिंग है, राईट? So risk is that villain in our life. It's giving the hero in us an opportunity to do a lot of things, right? To stretch. So येस. if you are expecting की risk नाहीये, it's a matter of की तुम्ही किती तयार आहात to face it. आणि जे मी मगाशी म्हणाले ना, की तुम्ही किती कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात. की तुमच्या मित्रांना चांगला जॉब मिळालेत, ते पुढे गेलेत, किंवा सगळे नातेवाईक म्हणतात, अरे अजून तू सेटल नाही झालेला आहेस. सो हे जेव्हा तुम्हाला ऐकायला मिळतं, तुम्ही इमोशनली किती तयार आहात टू हँडल दिस, अँड यू स्टील आर रेडी विथ अ प्लॅन टू मूव्ह ऑन टू द नेक्स्ट लेवल, दॅट विल डिफाईन हाऊ मच यू विल बी एबल टू परस्यू युअर पॅशन. आणि रिस्क हे असणारच. आय मीन यू कांट, देर इज नो फन. आय मीन ऑनेस्टली म्हणजे स्पीकिंग. विनीतजी जे म्हणतायत की प्रत्येक वेळी ड्रीम बिग रिस्क बिग असंच असतं का? तर ते तसं नाही, काही वेळा नसतं देखील. काही जणांना मे बी होमवर्क चांगला झालेला असतो, नेटवर्किंग चांगलं झालं असतं, क्लॅरिटी इन थिंकिंग असते, थॉट प्रोसेस असतो. म्हणून आजकाल आपल्याला बरेचसे स्टार्टअप्स देखील दिसत आहेत ना. आय मीन दॅट्स ऑल्सो देअर. इट्स अ वेल प्लॅन. सो एव्हरीथिंग विल डिपेंड ऑन हाऊ वेल यू प्लॅन अँड यू आर प्रिपेअर्ड टू मूव्ह इन. आता जर तुम्ही स्पोर्ट्स वगैरे म्हणाल, अचानक आता म्हणजे आता जी मॅरेथॉनची सीझन आहे,
राईट. मध्ये मॅरेथॉन्स चालतात. हो. असे खूप हौशी असतात, मी मी मॅरेथॉन मध्ये जाणार आहे, आणि अचानक पळायला जातात, आणि अर्धा तास झाल्यावर दे आर कम्प्लिटली नॉट इन अ पोझिशन इवन टू ब्रीथ. बट देर आर गाईज हू ट्रेन फॉर अ इयर बिफोर दॅट. चिकाटी. Absolutely. Satatya, consistency. And they know that I am going to participate in the marathon for myself and not for my social media. हा हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा डिफरंट येतो, थिंग्स बिकम व्हेरी डिफरंट, आणि ऑटोमॅटिकली आपल्याला ते रिस्क वाटतच नाही ना. आपल्याला जर हवं असेल तर आय एम रेडी टू पुट इन वॉट एव्हर इट टेक्स. सो इट्स, आय डोंट लुक ॲट इट ॲज अ रिस्क. आय वोंट लुक ॲट इट ॲज अ डिफिकल्टी नॉर अ चॅलेंज. इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस. आय विल लुक ॲट इट लाईक दिस. आणि तुम्ही म्हणालात तसं की काय तडजोडी करायची तुमची तयारी आहे. म्हणजे जर एखादा फॉर एक्झाम्पल कोणीतरी बिझनेस सुरू करायचं असं ठरवलंय आणि त्याच्या मित्रांनी जॉब घेतलाय कॉर्पोरेट, तर त्याच्याकडे तुमच्या आधी गाडी आली, हो. पण तुम्ही निराश होणार आहात का? हा हा ऍब्सोल्युटली. सुद्धा स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे असं मला वाटतंय आणि तुमच्या. हा विचार न केल्यामुळे ते फ्रस्ट्रेशन, ती जलसी, ते सो कॉल्ड डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी येत राहतात, आणि मग ते निगेटिव्ह थिंकिंग मध्ये जायला वेळ नाही लागत. असं आहे. पण तुम्ही आय थिंक एक पाथ चूज केलेला आहे. सो आय थिंक यू शुड बी एबल टू बी ॲटलिस्ट ट्रू अँड ऑनेस्ट टू द पाथ दॅट यू हॅव चोजन. अगदी. अजून एक प्रश्न आपण घेऊया. खंबीर राहणे, रेश्मा आंबेकर विचारतायत, खंबीर राहणे आणि हार न मानणे हे गुण आपल्याला मोठी स्वप्न साध्य करायला कशी मदत करतात? ऑफकोर्स आय थिंक खंबीर राहणे म्हणजे रेझिलियन्स जे आपण म्हणतो, की कितीही अडचणी आल्या, मी पडीन, मला लागेल, मी थकेन, काही होईल, पण नेक्स्ट डे मी पुन्हा प्रयत्न करणार. आणि खंबीर राहणं किंवा रेझिलियंट होणं हे आजच्या काळाची गरज आहे. बिकॉज आता कॉम्पिटिशन भरपूर आहे, आणि आपण ग्लोबल म्हणतोय. सो ऑब्व्हियसली वी आर कम्पिटिंग ॲट दोज लेवल्स. कारण मी स्टुडंट्स बरोबर काम करते. मी हेही बघते की टियर 2, टियर 3च्या जे स्टुडंट्स आहेत ते किती मेहनतीने दे आर ट्राईंग टू मूव्ह टू द नेक्स्ट लेवल नाव. Because they understand education and their skills is only the way for them to go ahead. So, and no matter what problems they are facing, they are looking at a bigger goal, जे bigger dream आहे. They are looking at all these things. So I think resilience जे आहे हा महत्वाचा शब्द आहे, की even if something goes wrong, you bounce back and you start again as if it's a first day for you. हे महत्वाचं आहे. हो, अगदी महत्वाचं आहे. आणि खंबीरपणा हा एक तुमच्या कॉन्फिडन्स मधनच येतो, की तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभेच राहता. Absolutely. Yes, yes. मगाशी तुम्ही खूप एक इंटरेस्टिंग म्हणालात की मुलांना आजकाल नाही ऐकायची सवय नाहीये, आणि तेव्हा माझ्यातली आई आणि अनेक आपल्या ऐकणाऱ्यातली आई जागे होते की आपण जेव्हा आज, आणि तुम्ही एज्युकेशन मध्ये काम करता त्यामुळे अनेक वेगवेगळ्या स्तरावरच्या स्टुडंट्सना तुम्ही भेटता, तर आपण आज आणि आजकाल अनेक अतिशय हताश करणाऱ्या स्टोरीज पण येतात की फेलियर न पचल्यामुळे मुलं खूप टोकाची भूमिका घेतात. तर आपल्याला हे अपयश पचवणं हे मुलांमध्ये किंवा आपल्या एखाद्या टीचरला स्टुडंट्समध्ये कसं एनकरेज करता येईल, कसं इन्कल्केट करता येईल? काय होतं ना, आपली आता जशी शिक्षण पद्धती झाली की ओरडायचं नाही, मारायचं ऑफकोर्स नाहीच, पण ओरडायचं नाही, शिक्षा नाही द्यायची. त्याच्यामुळे मुलांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. इट्स माय बर्थ राईट, यू शुड गिव्ह इट टू मी. असं झालेलं आहे. काही वेळा हा मुलांचा प्रश्न न राहता हा ऍक्च्युली पालकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्यांची नीड असते, की माझा मुलगा हा फर्स्ट आला पाहिजे, किंवा अॅन्युअल डेला माझं मूल पण दिसलं पाहिजे. ही वेगळी निराळी गोष्ट आहे की त्या पूर्ण क्राऊडमध्ये आपण शोधतोय की आपला मूल कुठे आहे, दिसत पण नसतं. पण ती आई बाबांची इच्छा असते की माझा मुलगा स्टेजवर आला पाहिजे, कारण स्टेजवर आल्याने त्याचं पब्लिक स्पीकिंग वाढेल आणि स्टेज फिअर निघेल, असा काहीतरी कॉन्सेप्ट आहे. हे न घेता जे आपण बघितलं पाहिजे की एनकरेजमेंट बाय इव्हॅल्युएशन. मी फिनलंडला होते काही दिवस टू अंडरस्टँड देअर एज्युकेशन सिस्टम. तर तिकडे जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला दिसली दॅट वॉज एनकरेजमेंट बाय इव्हॅल्युएशन, की तुमचं मूल काय आहे. त्याची जर कुवत 2 स्टेप्स चढायची आहे किंवा 5, तर तेवढं तुम्ही अप्रोच करा किंवा पुश करा, किंवा मॅक्सिमम 6 स्टेप्स पर्यंत येऊन जा. इथे आपण त्याला सांगतो बिंदास जा, तू माउंट एव्हरेस्ट चढशील, विच इज
फॉल्स मोटिवेशन. तर मुलांना काय, आणि आई बाबा हे सगळ्यात आपल्या जवळचे असतात, तर त्यांना तेच खरं वाटतं आणि आई बाबा असे ग्लॉसी जग तयार करतात आणि रियालिटी इज व्हेरी हार्श. आणि जेव्हा ही मुलं ह्या ग्लॉसी वर्ल्ड आणि प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मधनं बाहेर पडतात, कॉर्पोरेट्स मध्ये जातात, त्यांना हे हँडल होत नाही. म्हणून आता रेझिग्नेशन, जॉब हॉपिंग ह्या किंवा गिग इकॉनॉमी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. सो आय थिंक अ लॉट डिपेंड्स ऑन हाऊ यू एज यंग पेरेंट्स आर giving those kind of values, those kind of, I would say, learnings, teachings, and even punishments, and saying a no. आणि डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे. अँड हाऊ डू वी टुगेदर एज अ कम्युनिटी बिल्ड अ नेक्स्ट जनरेशन, बिकॉज आय थिंक दॅट्स समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. खूप छान सांगितलं हे तुम्ही. आणि तुम्ही आता म्हणालात तसं नॉर्डिक पेरेंटिंग म्हणजे फिनलंड, नॉर्वे, स्वीडन या देशांमधले जे पेरेंटिंग टेक्निक्स आहेत, गेल्या काही म्हणजे वर्षातल्या रिसर्चमध्ये समजून येतं की ते मुलांना जास्ती इंडिपेंडंट करतात. त्यामुळे आपल्या वाचकांना ज्यांना या विषयावर इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की जाऊन त्याच्याबद्दल थोडं अजून वाचावं. आपल्याकडे एक उत्तम प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे शाहरुख पठाण विचारतायत की स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, या सर्व प्रवासात मोटिवेशन मिळत राहावं म्हणून कोणती पुस्तकं रेकमेंड कराल? वाव. आय थिंक हा हा एक गुगली प्रश्न होऊ शकेल, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण का बुक्सचं कसं आहे की आपण जेव्हा बुक्स म्हणतो तेव्हा आपण फक्त ऑटोबायोग्राफीज किंवा जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांची पुस्तकं वाचायला आपण घेतो. बट देर आर अ लॉट ऑफ बुक्स विच गिव्ह युअर इनसाइट इन टू बिझनेसेस. मग ते अंडरस्टँडिंग ह्युमन सायकॉलॉजी, होमिओसेपियन्स सारखं बुक असू शकते, किंवा स्प्रिंट नावाचं बुक असू शकतं, जिथे आपण एका 5 वीक्स मध्ये कसं स्टार्टअप सुरू करू शकतो, किंवा फेलियर्स ॲज सिम्पल ॲज टू मेक युअर सेल्फ अ लिटल डिक्लटर. कारण का कधी कधी डिक्लटर होणं खूप गरजेचं आहे, कारण आपण त्याच विचारांमध्ये असतो. तर आपल्याला डिक्लटर करण्यासाठी मे बी एक पोएट्री, मे बी एक नॉव्हेल, किंवा एक कुठलं सिम्पल साहित्य, एक छोटं. मी तर इनफॅक्ट असंही रेकमेंड केलं की तुम्ही चंपक आणि टिंकल जरी वाचलं तरी इट इज अ गुड थिंग. यू हॅव टू फिगर आउट की व्हॉट विल गिव्ह यू दॅट काइंड ऑफ एनर्जी. कारण का आता सेल्फ हेल्प बुक्स भरपूर आहेत. मग ते रॉबिन शर्माचे बुक्स असू दे, दीपक चोप्राचे बुक्स असू दे, किंवा आपण जर पोएट्रीजचे बुक्स म्हणतोय, काही जण इवन मूव्ह आउट, आता जे आपल्याला दिसतंय की बरीचशी जण भगवद्गीतेला रेफर करतात टू गेट देअर आन्सर्स where this is going. So I think books, Shahrukh, it will be more to do with your taste of reading. I would recommend and congratulate you that you are really reading. That's the first thing. It's हो, super duper खरंच. So pick up anything that will unwind your mind. आणि मोटिवेशनचं एक सांगू, don't search externally, it's internally. बरोबर. इट्स ऑलवेज इंटरनल. आपल्याला काय म्हणतात, क्रचेसचा सपोर्ट थोडे दिवस मिळू शकतो, पण नंतर पाहिजे त्या आतमधली विल पॉवर लागते टू मेक अस मूव्ह. सो आय थिंक दॅट अगदी इज शुड बी द फोकस. अगदी फारच छान तुम्ही सांगितलंय. आणि पुस्तकं रेकमेंडेशन्स तुम्हाला ऑनलाईन खूप छान छान सुद्धा मिळू शकतात. ऍब्सोल्युटली, हो. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट ॲज मॅम सेड. या. आणि तुम्हाला जर काय वाचायचं हा प्रश्न पडत असेल तर नक्की आम्हाला पिंक करा, आम्ही तुम्हाला काही रेकमेंडेशन्स नक्की देऊ. तुमच्यासाठी एक छान सेशन होऊ शकतं ते. हो अगदी. आणि पुस्तकं वाचतायत ते ह्याचं मला इतकं कौतुक आहे. ऍब्सोल्युटली. आपल्याला मनाली कामत म्हणतायत की त्यांनी त्यांचं पॅशन फॉलो करून 40व्या वर्षी त्या इंटिरियर डिझायनर झाल्यात आणि 15 वर्ष त्या इंटिरियर वाव. डिझायनर म्हणून काम करतायत. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन मनाली, सुपर. कॉंग्रॅच्युलेशन. खरंच. सो दिस अजून दिस ऍक्च्युअली सेज इज इट की देयर इज नो एज, इज इट? देयर इज नो एज. अगदी. वेदांत गावडे विचारतायत, मोठी स्वप्न पाहताना अंगी कोणत्या सवयी बाळगायला हव्यात? सवयी, डिसिप्लिन. तुम्ही डिसिप्लिन तुमच्यामध्ये असायला हवं. तुमच्यामध्ये इंटिग्रिटी पाहिजे की तुम्ही जे काही अचीव करणार आहात ते हाऊ आर यू गोइंग टू डू इट. यू नीड टू हॅव पंक्च्युअलिटी, टाइम मॅनेजमेंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही किती कमिटेड आहात, तुमच्या कमिटमेंट रादर, की तुम्ही किती कमिटमेंट फॉलो करता तुमची, हे खूप महत्वाचं आहे. चिकाटी हवी आणि एक मेंटल, एक पॉझिटिव्हिटी हवी आहे. एक फक्त एक्झाम्पल इथे सांगेन, मी जेव्हा ग्रोथ सेंटर आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा असं करिअरच नव्हतं. म्हणजे असं होतं की
कोण करिअर काउन्सिलरकडे येणार. बट देन वी न्यू की ही एक नीड आहे, आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत, डिसिप्लिन्ड होतो. वी वर व्हेरी शुअर की आपल्याला एवढे तास काम करायचंय, घड्याळ न बघता, कॅलेंडर न बघता. वी वर्क रिलेंटलेसली, अँड टुडे आय एम टॉकिंग टू यू बिकॉज वी हॅड फेथ. वी न्यू व्हॉट वी वर ऑफरिंग, वी वर व्हेरी ऑनेस्ट इन आवर अप्रोच. हो तर हो, नाही तर नाही. तर मी कमिटमेंट्स बघितलं, डिसिप्लिन लाईफ बघितलं, आणि रिस्क आलं तर ठीक आहे, आज आपल्याला फेस करता नाही आलं, काही प्रॉब्लेम झाला, बट वी स्टील वेंट अहेड विथ इट. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, आय थिंक एनी इंडिव्हिज्युअल शुड look at imbibing in themselves. And today I would again reiterate the same fact: resilience is something that you need to work on a lot. शिस्त, चिकाटी आणि Resilience, खंबीरपणा absolutely. याला पर्याय नाही. आणि खूप हार्डवर्क, हार्डवर्क, हार्डवर्क. हा, म्हणजे मेहनत आजकाल करायची स्मार्ट, तयारी. काय झालंय, स्मार्ट वर्कच्या नादात सगळे हार्डवर्क विसरतायत. अगदी कॉपी पेस्ट आणि चॅट जीपीटी मुळे बऱ्याच गोष्टी आपल्याकडे काय म्हणतात कॉम्प्लिकेट झाल्यात सिम्प्लिफिकेशन. ट्रू. पण हे इतकं छान तुम्ही समजावून सांगितलं, हे इतकं इन्स्पायरिंग सेशन होतं. तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढलात. आपण मोस्टली सगळे प्रश्नही कव्हर केले. तर सुचित्राताई, थँक्यू सो मच आज आल्याबद्दल, आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल. आणि असेच आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्हाला इन्स्पायर करण्यासाठी बोलवत राहू. थँक्यू सो Thank you. मच. वाचक हो, आजच्या सेशनमध्ये भाग घेतल्याबद्दल. जर तुमचं सेशन मिस झालं असेल किंवा तुम्ही उशिरा जॉईन झाला असाल, तर हे सेशन तुम्ही नंतर आमच्या यूट्यूब वरती आणि फेसबुक वरती सुद्धा पाहू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की पाठवा, आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. मॅम, तुम्हाला तुमचे सोशल मीडिया डिटेल्स द्यायचे आहेत का? आय थिंक ग्रोथ सेंटर LT लिमिटेड जी आमचा हे आहे, इन्स्टा हँडल आहे, किंवा growthcenter.org जे आहे, तिथे जाऊन आमच्या कंपनीबद्दल, आमच्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. फॅन्टॅस्टिक. आणि थँक्यू सो मच. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पुन्हा हे सेशन आपण संपवतोय. थँक्यू सो मच. थँक्स फॉर हॅव्हिंग. आणि सगळ्या व्ह्युअर्सना ऑल द बेस्ट, अँड लेट्स हॅव अ रॉकिंग 2025. तथास्तु.